धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी राज्य सरकार करीत नसल्यामुळे धनगर समाज पुन्हा आक्रमक झाला असून राज्य सरकारला इशारा मेळाव्याचे आयोजन 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे करण्यात आले आहे। बीड येथील कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घोंगडी बैठकीचे आयोजन 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। यावेळी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाला शासनाने एसटीचे आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका मांडली आहे। तर याबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास 17 फेब्रुवारीला मुंबईच्या दिशेने सर्व धनगर समाज जाणार असून त्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहणार असल्याचे समाजातील नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड। या महाराष्ट्र राज्य सरकारला आम्ही इशारा देतो की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे। नाही दिलं तर त्याचे सर्वस्वी जबाबदारी ह्या सरकारवर अवलंबून राहील, त्याचे नफा तोटा त्यांच्यावर अवलंबून राहील आणि फक्त आम्हाला आरक्षण दिलेलंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी। फक्त धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करायची। 2 ओळीचं पत्र जरी दिलं कलेक्टरला तरी अंमलबजावणी होते आणि पूर्ण देशामध्ये आंध्रात कर्नाटकात आहे। फक्त महाराष्ट्राच्या धनगरांनी काय केले हे प्रस्थापित लोक धनगराला आरक्षण दिलंच पाहिजे, देण्यासाठी आम्ही मुंबईला येत आहेत। खूप मोठा धोका हा धनगर बांधवांसोबत केलाय। या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे फक्त मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहेत का हे या धनगर बांधवांना या राज्य सरकारला विचारायचं आहे। दोन्ही आंदोलनं सोबत सुरू होती, मराठा आणि धनगर बांधवांचं, आणि एका समाजाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय। गेल्या 75 वर्ष आमच्यावर अन्याय झाला आहे, परंतु हे सरकार आमचं असेल, आमच्या जवळचं आहे असं आजपर्यंत धनगर बांधवांना वाटत होतं। पण हेच सरकार इतकं जातीवादी असेल आणि धनगर समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्य जर इथं संपवत असेल तर या सरकारला धनगरांची ताकद दाखवण्याचा इशारा आम्ही उद्याच्या 11 तारखेला देणार आहोत।